प्रयत्न आहे आणि साध्या साध्या गोष्टीला एसटी मध्ये जागा मिळाली नाही, मला महिलेने फोन केला. कोणाला पटतंय हो, खासदाराला फोन करते महिला. या ठिकाणी बाकीचं टामी किंवा ते सगळ्या बाकीच्या बाबती आहेत. या ठिकाणी सावकाश घे, या ठिकाणी ह्या पटणाऱ्या नाही, सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत. आणि त्यामुळे या ठिकाणी काम करत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे काम केलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला ही निवडणूक आपल्याला पाहावी लागेल. 2024ला बार्शी शहर तालुक्यामधून प्रचंड असं मताधिक्य या ठिकाणी मिळणार, यात तीळमात्र शंका नाही. या ठिकाणी वैरागचा कारखाना, साखर कारखाना, संतनाथ कारखाना, या ठिकाणी जे छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण राहिलंय, उद्या वैराग तालुका करायचा आहे. या ठिकाणी 19 TMC पाणी उस्मानाबादला या ठिकाणी आणायचं आहे. रामगिरी साखर कारखाना चालू करायचा आहे. संतनाथ कारखाना चालू करायचा आहे. या ठिकाणी विविध योजना या ठिकाणी आणायच्या आहेत. या दृष्टिकोनातनं आपल्याला भावी काळामध्ये पुढे जावं लागणार आहे. त्याकरता बदल निश्चित आहे. नेहमी आपण पाहिले खासदार या उस्मानाबादला परत परत निवडून येत नाही आणि त्यामुळं बार्शीची संधी या वेळेला या ठिकाणी मिळालेली आहे. त्या दृष्टिकोनातनं आपल्याला पुढे जायचं आहे. प्रेशर कुकर या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मताने या ठिकाणी मला विजयी करावं असं मी आव्हान करतो. मी लिंगायत समाजाचा ओबीसी मधून या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे. माझ्या सर्व बांधवांनी, मराठा बांधवांसाठी आम्ही त्याही वेळेला या ठिकाणी दसरा मेळाव्याला सुद्धा गेलो नाही. त्या ठिकाणी आपल्याला कारवाई केली तरी चालेल पक्षाने, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी मेळाव्याला येणार नाही असं आपण सांगितलं होतं. त्यामुळे सर्वांनी, माझ्या माय माऊलींनी या ठिकाणी बचत गटामध्ये आंदोलनं केली. बचत गटाचे या ठिकाणी रिकव्हरी बंद केली. फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या. अन्नछत्र 7 वर्ष चालवतो. या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही या ठिकाणी मतदारांनी प्रचंड मताने मला विजयी करावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, वालेकुम सलाम. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय.